जय भीम सर्वांना। आज 30 जून 2026 आझाद मैदान आणि महानगरपालिकेच्या मध्ये जे गॅप आहे त्याच्यामध्ये हा जो आजचा मोर्चा आहे, आंदोलन आहे, ते सुरू आहे। महाराष्ट्रभरातून लोक आलेले, प्रचंड गर्दी आहे पाठीमागे। आणि मी प्राध्यापक प्रेमरनाथ चौकेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्टचा अध्यक्ष बोलत आहे। हे सक्सेस यशस्वी होणार आहे, तो यशस्वी झालेला आहे मोर्चा। महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे उपवर्गीकरण शेड्यूल कास्टमध्ये केलेलं आहे, शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये जे उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे, त्याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा, ही प्रचंड गर्दी आलेली आहे। आणि या उपवर्गीकरणासाठी जे काही फडणवीस सरकारनं जो काही गेल्या 3-4 महिन्यापासून काही गोंधळ घातलेला आहे, त्याला या सर्व जातींचा 59 जातींच्या शेड्यूल कास्टमधल्या विरोध आहे। आणि हा विरोध व्यक्त करण्यासाठी आणि उपवर्गीकरण बंद करण्यासाठी, त्याचा इशारा देण्यासाठी हे उपवर्गीकरणाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्रभरातून प्रचंड लोक आलेले आहेत। इथे कुठल्याही संघटनेचा बॅनर नाही आहे। प्रत्येक संघटना आपलं विलीन करून हा आंबेडकरी समूह, आंबेडकरी आंदोलक इथे जमा झालेले आहेत। आणि हा आंदोलकांचा जो काही जमावडा आहे, जी काही गर्दी आहे, ती कुठल्याही बॅनरशिवाय जमा झालेली आहे। याचं नेतृत्व भीमराव आंबेडकर करत आहेत। ज्येष्ठ नेते आलेले आहेत आणि नवीन कर्तृत्ववान लोक आलेली आहेत। सर्वांचा सहभाग आहे, स्त्रियांचा सहभाग आहे। आणि आमची इथे स्पष्ट मागणी आहे, स्पष्ट म्हणणं आहे की उपवर्गीकरण हे समाजद्रोह आहे, देशद्रोह आहे आणि संविधानद्रोह आहे। संविधानाने दिलेलं SCचं, STचं आणि OBCचं जे वर्गीकरण केलेलं आहे, ते वर्गीकरण पुरेसं आहे। त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन पुन्हा वर्गीकरण करायची गरज नाही। याच्या आधारे त्यांना या देशातल्या जातींचं, SCच्या जातींचं 59 जातींमध्ये संघर्ष निर्माण करायचा आहे, भेदभाव निर्माण करायचा आहे, भांडण निर्माण करायची आहेत। आणि या आपापल्या तुकड्यासाठी झुंजत ठेवून मुळात आरक्षणाच्या एकूण जे काही संविधानाचं लक्ष आहे, जे काही प्रिन्सिपल आहेत, त्याला धोका निर्माण करणं आणि हळूहळू संविधानाला पूर्णपणे नष्ट करणं, लोकशाही नष्ट करणं, या दिशेनं BJPचं केंद्रीय सरकार आणि महाराष्ट्र सरकारसुद्धा कार्यरत आहे। हे RSSची घनघोर अशी म्हणजे महाचूक आहे, परंतु ती हे लोक करत आहेत। कारण यापुढे SC ST OBCना कुठल्याही प्रकारे सोशल सिक्युरिटी ज्याला म्हणतात, जी आरक्षणातून दिलेली आहे, त्या सोशल आणि इकॉनॉमिक सिक्युरिटीतून बाहेर काढलेला आहे, वजा केलेला आहे। याचाच अर्थ त्यांच्या पूर्ण जो काही प्रगती आहे, विकास आहे, त्या विकासाला नकार दिलेला आहे। आणि हा मनुवादी ब्राह्मणी कावा आहे। हा फडणवीसच्या माध्यमातून RSS खेळत आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मोदीच्या माध्यमातून खेळत आहे। आणि म्हणून ह्या कडव्या झुंजमध्ये आपण सर्वांनी सहभाग दिलेला आहे, देत राहाल अशी अपेक्षा करतो। जय भीम। तुम्ही दिस